विचारू की त्यांचा परिचय घेऊ आणि त्यांना या वारीमध्ये पायवारीमध्ये काय वाटतंय, कसा अनुभव आहे आणि परमात्मांचं काय गुण आहे तो आपण यांच्याकडे जाणून घेऊया. आपण कुठून आला? आम्ही संतदास महाराज नगरी सुंगाव जागीर तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणून पायवारीमध्ये आलो आहे. तर आपल्या पायवारीला आता सर तर आमच्या पायवारीला आता 23वा दिवस. तर सर या पायवारीमध्ये आपल्याला कोणता अनुभव आला की काय अनुभव आला या पांढरंग परमात्म्याबद्दल? दोन शब्द सांगा. म्हणजे वारी हा परमानंद आहे. इथं ना तुम्ही, ना पोरा, ना जात, ना भेद, ना कोई. आपण सर्व माऊली मिळून या ठिकाणी येतो. या ठिकाणी उच्च आनंद परमानंद आहे. तर तुम्हाला फक्त संकल्प भेटत आहे. तुम्ही दुःख त्याग सर्व गोष्टी आपण त्याग करतो. इथं ना कोणी श्रीमंत आहे, ना कोणी गरीब आहे. तिथे फक्त एकच संदेश भेटतो, वारी हा परमानंद आणि माणूस एकच माऊली. ठीक आहे सर. आपण इतक्या दुरून या ठिकाणी आला, परिचय दिला. या ठिकाणी सुद्धा खूप गर्दी झालेली आहे. आपल्याकडे माहीत नाही, वेळ नाही, तरी सुद्धा म्हातारे बाबा सुद्धा आलेले आहे. या ठिकाणी तरुण मंडळी सुद्धा आपल्याकडे भरपूर प्रमाणात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता. या माऊलींची सुद्धा आपण जाणून घेऊया की आपण कोण आहेत, कुठले आहेत, तर यांची दिंडी कोणते आहेत. नमस्कार माऊली. आपले माऊली तुमचं नाव सांगा. शंकर महाराज. आपली दिंडीचं नाव काय आपलं? देवदास महाराजांची दिंडी आहे. ठीक आहे. तर हा दिंडी आपण किती वर्षापासून चालवत आलेलं आहे? 42 वर्ष. 42 वर्ष. मग आपल्याला काहीतरी या दिंडीमध्ये काहीतरी अनुभव आलेला आहे? आजच्या झोपडीचे बंगले झाले. या लोकांना आम्हाला जेव्हा दिली, वारकऱ्यांनी जेव्हा केले, हे ज्या झोपड्यातून बंगले झाले उभे राहिले, पूर्ण गडी बंगले झाले. समाधान आम्हाला समाधान काय म्हणता आम्ही तरी चालणार ते गावात. हे माझ्या बघू शकता बघू शकता मित्रांनो, याच्या पायाला इजा सुद्धा झाली आहे, पाय मोडला. आणि तरी सुद्धा वारकरी या ठिकाणी आनंद घेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या झोपड्यांचे बंगले झालेले आहे. एवढा मोठा चमत्कार हा पांडुरंग परमात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे.